शेतकऱ्यांसाठी पुन्हा पीक विम्याचा निर्णय. दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेले आहेत. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा बहार सन 2024 आणि 25 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता रक्कम 28,70,55,502 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्याचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. आता आपण शासन निर्णय पाहूया आणि पीक विमा कंपन्याचं नावसुद्धा पाहूया. शासन निर्णय असा आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने संदर्भ क्रमांक अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबा बहार सन 2024-25 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरता रक्कम 28,70,55,502 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्या खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर आंबा बहार सन 2024 आणि 25 करता विमा कंपनीचे नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी. PMFBY पोर्टलवरील 30/12/2025 आकडेवारीनुसार देय असलेला राज्य हिस्सा अनुदान रक्कम या ठिकाणी खालीलप्रमाणे दिलेली आहे. तर यापूर्वी एकूण वितरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम दिलेली आहे. त्याच्यानंतर PMFBY पोर्टलनुसार प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कमसुद्धा दिलेली आहे आणि विमा कंपनीच्या मागणी पत्रकानुसार प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कमसुद्धा आकडेवारीमध्ये दिलेली आहे आणि वितरित करण्यात येणारी उर्वरित राज्य हिस्सा अनुदान रक्कम या ठिकाणी दिलेली आहे. तर सदरची रक्कम ही आंबा बहार सन 2024-25 करता वितरित करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरता अनुदेय असणार नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता दुसरा जो GR आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबा बहार सन 2024-25 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानाकरता 7,17,45,595 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. आता शेतकरी बांधवांनो, शासन निर्णय असा आहे की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि तद अनुषंगाने संदर्भ क्रमांक 4 अन्वये कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारस याचा विचार करता पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबा बहार सन 2024-25 अंतर्गत गारपीट या अतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्य हिस्सा अनुदानापोटी 7,17,45,595 इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपन्यांना खालीलप्रमाणे अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे. तर भारतीय कृषी विमा कंपनी आहे आणि बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, युनिव्हर्सल सोमपो इन्शुरन्स कंपनी आहे. तर अशा प्रकारे ही जी रक्कम आहे ही 2024 आणि 25 करता लागू आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.